मला या शतायुषी फॅमिलीची लिंक अंजली पाटील मॅडम यांच्याकडून मिळाली. वाढलेल्या वजनामुळंच ही शतायुषी फॅमिलीची ओळख झाली. माझ्या आयुष्यात आली शतायुषी फॅमिली. माझं वेट वाढायला लागलं होतं. थायरॉइड डिटेक्ट झाला होता. केस खूप गळत होते. चिडचिड व्हायची. या कारणानं म्हणजे हे सिम्पटम्स जाणवताना मी आमच्या फॅमिली डॉक्टरांना सांगितल्यावर त्यांनी मला थायरॉइड चेक करायला सांगितला होता. आणि आम्ही त्या ह्याच्यात प्रोसिजरमध्येच होतो तोपर्यंतच मला या शतायुषी फॅमिलीची लिंक मिळाली. अंजली पाटील मॅडम भेटल्या आणि त्यांनी मला ह्या मॉर्निंग फ्री स्टेशनची लिंक दिली. आणि मग मला सगळ्यांचे अनुभव ऐकून, इथले टॉपिक्स ऐकून मला खूप छान वाटायला लागलं. पॉझिटिव्ह एनर्जी यायला लागली. मग मी 4 दिवसाच्या ट्रायल पॅकसाठी गेले. माझा सगळ्यात बेस्ट रिझल्ट 4थ्याच दिवशी आलेला आहे, की माझा उजवा पाय खूप दुखायचा आणि इतका दुखायचा की खाली पाय दिवसभर कामात काय वाटायचं नाही. पण रात्री झोपून उठल्यावर सकाळी तो पाय विसावलेला असायचा आणि सकाळी उठून जेव्हा टाच टेकायचो तेव्हा डोळ्यात इतकं पाणी यायचं आणि माझी 2 वर्ष असंच सकाळ व्हायची. रोजची सकाळ माझी डोळ्यात पाणी येऊनच व्हायची. इतका पायात माझ्या वेदना असायच्या. मला पाय असं उचलून चालायला नको वाटायचं सकाळ-सकाळी. इतका मला त्रास व्हायचा. पण तो एकदम बेस्ट रिझल्ट माझा 4थ्या दिवशी आलेला आहे. जो पाय 4थ्या दिवशी दुखायचा राहिला, आज मला दीड पावणे 2 वर्ष होत आली या शतायुषी फॅमिलीशी जोडून. माझा तो पाय परत दुखलेला नाहीये. कंप्लीट दुखायचा बंद झाला आणि पहिल्याच 3 महिन्यात मी 9 केजीचा फॅट लॉस केला छान आणि सगळ्यात बेस्ट रिझल्ट माझा स्किनचा आला आहे. मला चेहऱ्यावरती माझ्या पित्ताशयात खडे आहेत. मला एकदम पित्ताचा भयंकर त्रास व्हायचा आणि पित्त वाढलं की शरीरात पिंपल्स उठायचे आणि पिंपल्स फुटून त्याचे काळे खड्डे उठले होते. डाग, खड्डे असं सगळं स्किन माझी चेहऱ्याची पूर्ण हे झाली होती. माझा कॉन्फिडन्स कमी झाला होता. मला 4 लोकात जायचं म्हटलं की मला काय म्हणतील असं वाटायचं. पण जसं-जसं मी सकस संतुलित आहार इनटेक करत गेले, तसं-तसं माझं पूर्ण पित्ताचा प्रॉब्लेम बंद झाला. त्याच्यामुळे माझे पिंपल्स उठायचे बंद झाले आणि जे खड्डे होते ते सगळे आता भरून यायला लागल्यात. स्किन कलर छान आलाय आणि माझा एकदम कॉन्फिडन्स वाढलाय. परत चिडचिड व्हायची ती कमी झाल्या आणि भरपूर काही शिकायला मिळालं या शतायुषी फॅमिलीत. आणि त्याचबरोबर मिस्टरांनी पण सकस संतुलित आहार चालू केला आणि त्यांनी सुद्धा पहिल्या 3 महिन्यात 15 केजीचा छान फॅट लॉस केला आणि त्यांना पण एक बीपीची गोळी होती. ती बीपीची गोळी बंद झाली. त्यांना सर्व्हायकल स्पॉन्डिलिटीचा त्रास होता. त्यांनी शेरवानी जॅकेट आणि ब्लेझर स्पेशालिस्ट आहेत. त्याच्यामुळे मशीनवर बसून-बसून त्यांना तो प्रॉब्लेम चालू झाला होता. पण डॉक्टर सर, पद्मजाताई, सुजाताताई स्पेशली त्यांनी त्यांना जे योगा सांगितले, ते योगा ते करत गेले. त्या योगा आणि आहाराच्या माध्यमातनं त्यांचा पूर्ण तो स्पॉन्डिलिटीचा त्रास कमी झालाय. आता दीड वर्षात पहिला कसं व्हायचं त्यांना तो त्रास व्हायला लागला, की मानेतून असं डोक्याकडे मुंग्या यायच्या, छातीत जडजडायचं आणि मशीनवर बसलेल्या ठिकाणी त्यांना असं फिलिंग यायचं, की आता ह्या बसल्या ठिकाणी मला अटॅक येतोय आणि मला काहीतरी होतंय. असं वरून एकदम मग त्यांनी खडखडीत एकदम असं बेस्ट असायचे. पण अचानकच त्यांना तो त्रास व्हायला चालू व्हायचा आणि त्यांना तिथल्या तिथं ते फिलिंग यायचं. पण योग्य आहार आणि योगा याचं मार्गदर्शन केल्यामुळं त्यांचा तो पूर्ण त्रास आता बंद झालाय. दीड वर्षात परत तो त्यांना त्रास झालेला नाहीये. आणि सगळ्यात बेस्ट रिझल्ट म्हणजे माझ्या मुलग्याचा त्याला तो 4 वर्षाचा आहे. तो आपल्या सकस संतुलित आहारामधला डायनोशेक घेतो. त्याची रोगप्रतिकार शक्ती वाढल्या. त्याला इतकं असा सर्दीचा त्रास होता, इतका सर्दीचा त्रास असायचा, ते की त्याचं नाक 12 महिने म्हणजे सर्दी असायचीच त्याला. आणि अँटिबायोटिक घातले तरी पण त्याची सर्दी कमीच व्हायची नाही. पूर्ण बॉटल संपायची पण सर्दी काही त्याची जात नव्हती. पण जसं-जसं तो डायनेशेक घेत गेला, तसं-तसं त्याची इम्युनिटी पॉवर वाढत गेली आणि दीड वर्ष झालं आम्ही परत त्याला दवाखान्यात घेऊन गेलो नाहीये. कुठलं वरचं औषध घातलं नाहीये. अजिबात तो एकदम हेल्दी आणि हॅपी आहे. एकदम ॲक्टिव्ह झालाय. उंची छान आहे आणि एकदम असं ॲक्टिव्ह आहे. पहिला कसं जरासं शांत-शांत असायचा, कुणाच्यात मिक्स होत नव्हता, काय नाही. पण जसं-जसं ह्या शतायुषी फॅमिलीत आम्ही इन्व्हॉल्व होत गेलो, त्याला सुद्धा एकदम छान वाटतंय आणि माझी सगळी पूर्ण फॅमिली हेल्दी आणि हॅपी आहे. थँक प्रसाद सर, अंजलीताई, पद्मजाताई, सुजाताताई. थँक यू. ऑल कोचेस.